बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये असा प्रश्न विचारला जातो की पहिल्यांदा सेक्स करताना व्यवस्थित होतं ना, पण दुसऱ्यांदा लगेच नाही, असं का होतं? तर या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात, आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ही समस्या म्हणजे आजार नाही, ही एक केवळ नैसर्गिक प्रोसेस आहे. सेक्स दरम्यान पुरुषाचं शरीर पहिल्यांदा उत्तेजित झालं म्हणजे जॅक्युलेशन झालं की नंतर लगेच दुसऱ्यांदा तयार होत नाही. यालाच रिफॅक्टरी पिरियड असं म्हणतात. म्हणजेच पहिल्या ऍक्ट नंतर शरीराला परत रिकवर होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्या काळात पुरुषाचं उत्तेजन कमी होतं आणि कितीही प्रयत्न केला तरी लगेच इरेक्शन किंवा इजॅक्युलेशन होत नाही. आता हा रिफॅक्टरी पिरियड प्रत्येकासाठी सारखा नसतो. काहींमध्ये फक्त काही मिनिटांमध्ये होऊ शकतं, काहींमध्ये अर्धा तास, तर काहींमध्ये 1 तास किंवा त्याहून जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. वय जसं जसं वाढतं तसा तसा हा कालावधी आणखी वाढतो. म्हणजेच तरुण वयात कमी वेळात होतो, 40 ते 50 नंतर वेळ जास्त लागू शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल चिंता करण्यासाठी काहीच गरज नाहीये.